संपूर्ण दृश्य तुम्हाला दिसत आहेत। लोकल वाहतूक तर विस्कळीत झाली आहे, मात्र आता रस्ते वाहतुकीला सुद्धा फटका बसताना दिसतोय। रस्त्यावरती लांबच लांब रांगा लागल्याचं आपण सध्या पाहतोय। महामार्गांवरती सध्या खूप गर्दी दिसतेय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती विमानतळावरची परिस्थिती आपण पाहतोय, ज्या ठिकाणी एकामागून एक कारच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपण पाहतोय। खरं तर सकाळची वेळ आहे, सोमवार आज आहे आणि सगळेजण आपल्या आपल्या कामावरती जात आहेत, मात्र तिथे जाण्यास त्यांना उशीर होणार असल्याचं कळतंय। रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे, गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि पावसाचा फटका खरं तर रस्ते वाहतुकीला बसल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत 3 दिवसांपासून कोसळधारा सुरू आहेत आणि अजून पुढचे काही तास धोक्याचे सांगितलेत आणि त्यात ही परिस्थिती आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की तिन्ही मार्गांवरती रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झालेली आहे, उशिराने वाहतूक होती आहे आणि आता रस्त्यांवर सुद्धा लांबच लांब रांगा लागल्या आहेत। म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचं निवडत असाल वाहतुकीसाठीचा, कामावर जाण्यासाठीचा, तरी उशीर होईल हे लक्षात ठेवूनच बाहेर पडा आणि त्यानुसार आपलं वेळापत्रक करा। तर मुंबईकडे जाताना ही दृश्य आपण पाहतोय। बोरिवलीकडून चर्चगेटकडे म्हणजे शहरात येतानाची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत। अनेक जण या ठिकाणी येत असतात, कामासाठी येत असतात। बोरिवली, विरार, ठाणे या ठिकाणावरून खरं तर शहरात लोक येत असतात कामासाठी, मात्र तोच रस्ता शहरात येणारा चर्चगेटकडे येणारा रस्ता आता सध्या वाहतुकीनं तिथे वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते। दृश्य आपण पाहतोय, तिन्ही चारी लेन्स ज्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी सध्या फक्त गर्दीच दिसतीये। रस्ता जो शहरात येत असतो, हा 3 पदरी रस्ता जो शहरात येणार आहे, चर्चगेटकडे येणार आहे, तो त्या तीनही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या एकामागे एक थांबतायत, वेळ होतोय, उशीर लागतोय। तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी सुद्धा साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच वाहतूक कोंडी होतीये। त्यामुळे सगळ्याच ठिकाणाहून सध्या वाहन चालकांना मनस्ताप होताना दिसतोय। पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक भागांमध्ये सध्या व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे महापालिकेवर सुद्धा नागरिकांचा रोष सध्या दिसतोय। मुंबईत येणारी वाहतूक कोंडी होतीये। पावसाचा हा संपूर्ण फटका दिसतोय। 3 दिवस लगातार पाऊस कोसळतोय, रात्री सुद्धा पाऊस थांबलेला नाहीये आणि त्यामुळे 3 दिवसांच्या सलग सुट्ट्या आल्या। सलग सुट्ट्या झाल्यानंतर सुद्धा आज जेव्हा 3 दिवसांनंतर सगळेजण आपापल्या कामावरती जात आहे, त्यावेळी त्यांना या पावसाचा फटका पडताना दिसतोय। सुट्ट्यांमध्ये सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे आणि त्यानंतर आज कामावर जाताना, कामाचा आठवड्याचा पहिला दिवस असताना सुद्धा फटका बसताना दिसतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।